तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अजय काळे यांची जी गव्हाण बनत आहे ती गव्हाण दाखवणार आहे। तर गव्हाण दाखवण्याचा उद्देश एवढाच की एकदा शेड झाल्यानंतर बऱ्याच जागी आपण पाहिलं की बऱ्याच चुका शेडच्या नियोजनात राहतात, पण इथं आपल्याला कोणतीही चूक जाणवत नाही आणि ती चूक तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे बघू शकता यांची गव्हाण चालू आहे आणि हे बेड टाकलेलं आहे। तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे बघू शकता हे काय हे हुक आपल्या म्हशी बांधण्यासाठी नंतर। पण बऱ्याच आपण शेडवर मुलाखती घेतल्या, त्या मुलाखतीमध्ये असं जाणवलं की गव्हाण बनवताना या गोष्टी ध्यानात येत नाहीत आणि नंतर मग पुन्हा गव्हाण फोडून अशा क्लिपा आपल्याला बसवावं लागतात। तर हे बघू शकता पत्रा लावणं चालू आहे आणि हे अशा क्लिपा अगोदरच टाकलेल्या आहेत। तर आपण त्यांना तुमच्या मनातील दुसरी एक शंका विचारणारच आहोत। आणि हे बघू शकता हे शेड आहे, भविष्यात यांचा इकडं पण शेड करण्याचा विचार आहे। त्यासाठी या गव्हाणीला इकडं पण अशा हे हुक्क म्हशी बांधण्यासाठी ठेवलेले आहेत। तर बघू शकता असं नियोजन तुम्हाला अगोदर शेड बनवताना बऱ्याच मिस्त्रीच्या लक्षात येत नाही। पर इथं हे आमचे रामदाजी मिस्त्री यांनी अचूक नियोजन लावून कोणती त्रुटी या गव्हाणीमध्ये ठेवणार नाहीत यासाठी नियोजन लावत आहे। तर बघू शकता अशा एका साईडला 10 म्हशीच्या किल्पा बांधण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि हे पत्रा भरून माल भरणार आहेत। असे दोन्हीकडून पत्रे लावून नंतर माल भरणार आहेत। तर हे बघू शकता वाळू पण आपली वापरलेली आहे। आता हे सर्व हे करणार आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक चूक होऊ नये यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बेड टाकलं, बेड टाकून अशा प्रकारे हे मलमूत्र जाण्यासाठी हे पाईप असा उतार इकडं हे उकंडा बघू शकता इकडं काढलेला आहे। तर असं पण नियोजन आपल्याला लावावं लागणार आहे। तर आपण हे बघू शकता आता ही क्लिप, आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की बा ही क्लिप आहे तर माल भरल्यावर मालामध्ये बुजून जाईल का? तर आमच्या प्रेक्षकांना सांगा, आता ही क्लिप आपण मधात टाकली, आता माल भरायच्या अगोदरचं नियोजन कसं लावता? नियोजन लावायचं याच्यामध्ये पुष्टा टाकून द्यायचा बरं, आणि याला भिडून ठेवायचे। माल उद्या पत्रा काढला की ते जागा निघून जाते। बरं, ते क्लिप निघून जाते इकडं पाठीमागं फोडून वापरून घ्यायची। म्हणजे पुन्हा गव्हाण फोडण्याचं काही कारण नाही, गव्हाण फोडायची काही कामच नाही गव्हाण। बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर केलं तर गव्हाण फोडायची काम नाही, त्याच्यामध्ये पुष्टा लावायचा, मग ते माल त्याला पक्की पकडत नाही आणि पुन्हा मग ती क्लिप निघू शकते। त्याच्यामुळं गव्हाण फोडण्याची गरज नाही। तर अशी बरेच चुका आपल्या शेतकऱ्याकडून झालेल्या आहेत। तर तुम्ही पण अशा चुका होऊ देऊ नका यासाठी नियोजन लावा आणि गव्हाण अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करा। 30 बाय 3 गव्हाण आहे। त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप या शेडचं नियोजन मी दाखवतच राहील। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजवर असाल तर पेजला फॉलो करा। नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा मी प्रयत्न करेल। जय जवान जय किसान।